एवढं जर समजूनही जर आपल्याला कळत नसेल तर स्पर्धा परीक्षेत तुमची जागा तिथे नाहीत, लक्षात घ्या. समजलं ना? सरळ सरळ प्रशासनात तुमची गरज नाही आहे. म्हणून असं, आणि हे होत नाही अशातला भाग होऊ शकतं ते, कारण नॅचरल आहेत त्या गोष्टी, पटलं ना. पण तेवढी जाणीव पाहिजे की नाही यार, मी कुठेतरी पाहिलं पाहिजे या गोष्टी, ठीक आहे. तर स्पर्धा परीक्षा आहेत हे खूप मोठं व्यासपीठ आहेत, खूप मोठं व्यासपीठ आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त गोष्टी शिकायला भेटल्या मागच्या 11 वर्षामध्ये. मला कधी कधी वाटतं मी नोकरीवर नाही लागलो तर फार बरं झालं, कारण जे शिकायला भेटून राहिलं, जी पुस्तकं वाचायला भेटून राहिली, पुस्तकं म्हणजे जिवंत पुस्तकं, ठीक आहेत ना. अनेक प्रॉब्लेम्स येतात, अनेक समस्या येतात, त्याच्यातून काही काही एक्सपिरियन्स भेटतात, बरोबर ना. आणि कधीतरी एखाद्या विद्यार्थ्यांच्या छोटे का होईना आपण मदतीला गरजेला पडू, म्हणजे कामी तरी पडू शकतो. आणि एक समाजाला देणं लागतं, कदाचित होऊ शकते याच माध्यमातून समाजाला एक देणं असेल, आपलं बांधिलकी असेल, ती आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करावी. आणि हेच आपण एक्झिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून सातत्यानं करतो आहेत. कारण केवळ प्रोफेशन, पैसा कमावणे किंवा फीस घेणे हा एक दुय्यम हेतू आहे, त्याच्यामागचा तो साध्य होणारच आहे, तो विषय नाही. त्याला कुठं बाधा पोचणार आहेत का? इथं आल्यानंतर फीस ते भेटेलच ना, तुम्ही देणारच ना मला.